तर नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये जो सत्या आणि मंजू यांची मिरवणूक सुरू असते, सत्याची मिरवणूक सुरू असते आणि मंजू सगळीकडे लक्ष ठेवून असते, की कोणी कुठून येतंय का? सत्यावर हमला होतोय का? सगळीकडे लक्ष ठेवून असते. तर वर एक माणूस जो असतो, तो पिस्तूल घेऊन, रायफल घेऊन वर निशाणा लावून असतो आणि सर्वजण बलवान ते सगळे नाचत असतात आणि मम्मी साहेब पण तयारीतच असतात. कधी मम्मी साहेबांचा शूटर येतो आणि मंजूला उडवतो याची वाट असतात. तर दुसरीकडं जे तात्यासाहेबांनी असतो हा सगळा प्लॅन तात्यासाहेब आणि जो मुकादम आहे त्यांनी केलेला असतो. त्यानंतर अचानक जो शूटर असतो तो नेम धरतो आणि गोळी चालवतो. गोळी चालवल्यानंतर सत्या आणि मंजू गाडीच्या खाली पडतात. खाली पडल्यानंतर पूर्ण रक्त तिथं रक्तबंबाळ होतं. त्यानंतर सर्वजण पळापळ होती आणि तो शूटर पण तिथून पळतो. सत्या तेवढ्यात ओरडतो, "बलमा पकड त्या व्यक्तीला, कोण आहे तो? त्याला धर लवकर." त्यानंतर जे चित्रकार असतात ते गाडी काढतात. त्या गाडीमध्ये सर्वजण मंजूला टाकतात आणि टाकल्यानंतर सत्या बोलतो, "वाघ मारे." पण मंजूचे डोळे झाकलेले असतात. सत्या आणि सर्व कुटुंब त्या मंजूला हॉस्पिटलला घेऊन येतात. घेऊन आल्यानंतर आतमध्ये ॲडमिट करतात आणि जो सत्या असतो तो खूप ओरडत असतो. तो बोलतो, "मी राहू शकत नाही वाघमारे तुमच्यासोबत. तुमच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर खूप अवघड होईल." त्यानंतर मंजूची आई तर खूप हातपाय आपटत असते, कारण तिची लेकीला गोळी लागलेली असते. इकडं ज्या मम्मी साहेब असतात त्यांना खूप मनातल्या मनात आनंद झालेला असतो आणि त्या त्या व्यक्तीचा तेवढ्यात ज्या मम्मी साहेब असतात त्या त्या व्यक्तीला फोन लावायचा प्रयत्न करतात, पण फोन काही लागत नसतो. तर इकडं जे मंजू असते ती आतमध्ये असते, तिची एक छातीमधून गोळी काढली जाते. डॉक्टर काढतात आणि त्यानंतर नर्स येते आणि सत्याला सांगते, "मंजूसाठी लवकरात लवकर खाली जा आणि ब्लड ग्रुपचं अरेंजमेंट करा." सत्या बोलतो, "तुम्ही काळजी करू नका, मी करतो ब्लडचं अरेंजमेंट." तर दुसरीकडे ज्या मम्मी साहेब असतात त्या त्यांना एक फोन येतो आणि त्यानंतर लिफ्टमध्ये घुसतात आणि दरवाजा पॅक करून तिथं बोलतात त्या व्यक्तीसोबत. त्याला विचारतात, "अरे तू लय भारी काम केलं आणि आता हे बघ तुला मालामाल करून टाकील मी आणि तुझे केलंय ना एकदम परफेक्ट काम केलंय." तर ते जे मम्मी साहेब असतात त्या खूप त्याला बोलत असतात. तो व्यक्ती बोलतो, "अहो मम्मी साहेब, इथं मी आलोय पण इथं कुणीच नाही, कोणाचाच तपास नाही आहे." तर मम्मी साहेब बोलतात, "काय? तू इथं आहे मग मारलं कोणी नेमकं?" त्यानंतर तो व्यक्ती बोलतो, "ठीक आहे." त्यानंतर फोन ठेवतात. इकडं तात्यासाहेबांचा पिये तात्यासाहेब खूप आनंदी असतात. तो तात्यासाहेबांना सांगतो, की "आपण जे पाठवला होता व्यक्ती, ती गोळी सत्याला न लागता मंजूला लागली आहे." त्यानंतर तात्यासाहेब खूप चिडतात आणि बोलतात, "ह्यो सत्या वाचलाच कसा? याचा पट्टा कट व्हायला पाहिजे होता." तात्यासाहेब खूप चिडतात. तर दुसरीकडे जो मुकादम असतो, तो बायकोला बोलतो, "कपडे भर लवकरात लवकर. सत्याच्या बायकोला गोळी लागली आहे आपल्याकडून. आता सत्याच्या अवतारला आहे. तो मला सोडणार नाही. माझ्या डोक्यात गोळी घालील. त्यामुळे आपल्याला इथून निघायला हवं." त्यांचं चालू असतं. तर मुकादमाची बायको बोलते, "तुम्ही थांबा. सगळं काही नीट होईल." आता मुकादम बोलतो, "हे तात्यासाहेबांनाच आपल्याला काहीतरी म्हणावं लागेल." तर दुसरीकडं हॉस्पिटलमध्ये मंजूची ट्रीटमेंट सुरू असते. तर सर्वजण तिथं बसलेले असतात. सत्या तिथं येतो आणि बलमा जे पोलीस पण येतात. पोलीस बोलतात, की "तो आमच्या हातातून निसटला." तर बलवान ते पण येतात. ते बोलतात, की "आमच्या हातातून तो निसटलाय. मला खूप काळजी वाटते. तो व्यक्ती कोण होता? कुणी पाठवलं होतं?" असं सत्य बोलत असतो. तर जे रणविजय असतात ते आपल्या हवालदारांना फोन करतात आणि बोलतात, "हे बघा, काहीही करून त्या व्यक्तीला सोडायचं नाही. कारण आपल्या डिपार्टमेंटवर त्या व्यक्तीनं हमला केला आहे. त्यामुळे काहीही करून त्याला सोडायचं नाही." रणविजय आणि ते सगळे काही चिडलेले असतात, कारण मंजूवर खूप हमला झालेला असतो. त्यानंतर मंजू ॲडमिट असते आणि तिच्यावर ट्रीटमेंट सुरू असते. इकडं जो सत्य असतो देवापुढं प्रार्थना करतो, "मी आजपर्यंत तुला काहीच नाही मागितलं, पण वाघमाऱ्यांना वाचव. मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत." अशी तो देवासमोर प्रार्थना करत असतो.